नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत उडीद डाळ रसा वडा भाजी। एक वाटी उडीद डाळ, कांदा चिरलेला, लसूण, आलं, तिखट, मसाला, हळद, मीठ आणि खोबरा किस, जिरं, शेंगदाणे, तीळ, धने, आमचूर। आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया। धने, कांदा आणि तीळ, शेंगदाणे, खोबरं हे सर्व साहित्य भाजून घेऊ। कांदा छान गोल्डन होऊ द्यायचा, ब्राऊन। हे सर्व भाजून घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तशाच प्रमाणे उडीद डाळ सुद्धा बारीक करून घ्यायची। आणि आता उडीद डाळ जे बारीक केली आहे त्याच्यात तिखट, हळद, धनी पावडर, मीठ आणि जो आपण भाजून घेतलेला मसाला आहे तो पण याच्यात टाकायचं। तसंच कांद्याची आणि लसूणची पेस्ट केली ती ते पण सुद्धा याच्यात टाकायचं आणि चवीपुरते मीठ टाकायचे। आणि थोडं याच्यामध्ये बाइंडिंगसाठी पीठ टाकायचं। आता आपण फोडणीची तयारी करायची। तेल गरम झाल्यावर जिरं टाकायचं आणि तो भाजून घेतलेला कांदा आणि लसूणची पेस्ट याच्यामध्ये ॲड करायची। छान कांदा आणि भाजून घ्यायचा, तेलामध्ये शिजवू द्यायचा आणि याच्यात भाजून घेतलेला मसाला टाकायचा, बारीक केलेला, तिखट, हळद, आमचूर आणि गोडा मसाला टाकायचा। हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे, शिजवू द्यायचं। आता मसाल्याला छान परतून घ्यायचं आणि एका साईडनं गॅसवर गरम पाणी ठेवायचं आणि याच्यामध्ये जेवढा आपल्याला रसा लागते तितकं याच्यात पाणी सोडायचं। तुमच्या प्रमाणे तुम्हाला जेवढा रसा लागते तितका तुम्ही पाणी सोडू शकता। माझ्या घरी 4 जण आहे, मी 4 जणांपर्यंत एवढा रसा पाणी सोडणार आहे। ही भाजी छान लागते, विदर्भाची स्पेशल भाजी आहे। आणि ह्याच्यामध्ये छान मिक्सरमध्ये वाटून घेतलेली उडीद डाळ बारीक केली ते छान आता वडे थापायचे सर्व मिक्स करून। एक एक वडे छान असे थापायचे आणि एक वडा भाजीच्या रशामध्ये सोडायचा। ही उडीद डाळ अगोदरच आपल्याला 5 ते 6 तास भिजवत ठेवायची। भाजी शिजली हे कशावरून माहिती पडते तर हे वडे जेव्हा रश्याच्या वर येते तेव्हा असं समजायचं की ही भाजी
तयार झाली आणि ही भाजी आपण पोळीसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबतसुद्धा खाऊ शकते. धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल.